हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अंबिका बोलते की माया तुला मीराचं आणि अथर्वचं प्रेम बघवत नाही ना. तेव्हा अंबिका तिला चमत्कार करते आणि तिला फराळच खाता येत नसतं. तेव्हा नर्मदा बोलते, अगं काय चाललंय माया, खा ना तो फराळ, काही लाडवाला नमस्कार करतेस का. तेव्हा माया थोडी शांत होते आणि बोलते की नाही, मी नंतर खाते. इकडे संध्याकाळी लक्ष्मीपूजन असतं. तेव्हा अथर्व आणि मीरा पूजनाची तयारी करत असतात. तेव्हा सगळे पूजनासाठी उभे असतात. तेवढ्यात माया तिकडनं येते आणि बोलते की हे काय, माझ्यासाठी कोणी थांबलंही नाही. तेव्हा पूजा आणि आरती होते. मीरा सगळ्यांना आरती देते. तेव्हा मायाकडेही जाते. तेव्हा माया चिडून मीराला बोलत असते की ही तुझी नाटकं बंद कर हां, माझ्यासाठी पूजेला थांबता नाही आलं. आधी माझा अथर्व माझ्यापासून हिरावून घेतला, या घराची सून होण्याचा अधिकार माझ्यापासून हिरावून घेतला. हे सगळं अंबिका ऐकतच असते. तुझे थेर मला सगळी कळत आहे हां मीरा. मीरा काहीच बोलत नाही, घरातल्या घरात हसत असते. तेव्हा माया तिच्यावर चिडचिड करत असते. मीरा तिथून सरळ चालली जाते. तेव्हा अंबिका बोलते की माया, एवढं चिडणं बरं नव्हे, इतकी चिडलेली तू चांगली नाही दिसत. तेव्हा अंबिका पुन्हा चमत्कार करते आणि बोलते की माया, आता तू ना हस आणि सगळ्यांना हसव बघू. तेव्हा अंबिका काहीतरी चमत्कार करते. तेवढ्यात माया सगळ्यांसमोर नाचायला लागते. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, आणि कशी तरी नाचत असते. तेव्हा सगळेच मायाकडे बघायला लागतात की मायाला काय झालं आहे म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते की माया काय चाललं आहे, शांत बस, नीट उभी राहा बरं. तेव्हा मंजिरी मनातल्या मनात बोलते की हे सगळं अंबिकाचंच कारस्थान दिसतंय. तेव्हा मंजिरी बोलत असते की ही अंबिका एखाद दिवशी मायाचा जीवही घेईल. तेव्हा अंबिका अजून चमत्कार करते. तेव्हा माया पुन्हा गायला लागते, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का म्हणून. तेव्हा सगळे हसायला लागतात. अनन्या आणि ते इथून तिथून सगळे हसायला लागतात. तेव्हा मंजिरी मायाकडे जाते आणि मायाला हलवते की माया, माया काय चाललंय, लहान मुलांच्या गाण्याची स्पर्धा नाही चालू आहे माया, शांत हो जरा. तेव्हा मीरा बोलते, मायाताई तुला अजून एखादं गाणं गायचं आहे का. तेव्हा पुन्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा वेदाई बोलते, गा गा माया मावशी, म्हणजे आवाज चांगला नाही पण तुला गाता येतं आहे. तेव्हा माया स्तब्ध उभी राहते आणि तिला कळत नसतं की काय चालू आहे. तेव्हा अथर्व वेदाला कळवतो की वेदा शांत बस म्हणून. तेव्हा वेदा बोलते की बाबा अरे. तेव्हा वेदा शांत बसते. तेव्हा दादासाहेब बोलतात की अरे थांबा रे, तिला म्हणावं असं वाटलं गाणं म्हणून ती म्हणते, माणसाने असंच हसत खेळत राहावं. तेव्हा मंजिरी बोलते की काय चाललंय सगळ्यांचं, शांत व्हा. सगळ्यांनी शांत व्हा. आणि ती मायाला म्हणते की माया हस हस जरा माया. तेवढ्यात नर्मदा बोलते की बरं बरं ठीक आहे, सगळं काही उद्या सगळं लक्षात आहे ना, उद्या पाडवा आहे, तर आपापल्या नवऱ्यांनी आपल्या बायकोला काय गिफ्ट द्यायचं ठरवून ठेवा. तेव्हा दामोदर बोलतो, बायको मी गिफ्ट देत नाही, मी गिफ्ट घेतो. तेव्हा नर्मदा बोलते की आता घर जवाई नवराच माझ्या नशिबी आला आहे, तर काय करणार ना मी, मलाच गिफ्ट द्यावं लागतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा तुलाही गिफ्ट मिळेल. दामोदर उद्या तिला जे हवं ते गिफ्ट दे. तेव्हा दामोदर बोलतो की हो दादासाहेब, पण त्यासाठी जरा पैसे. तेव्हा दादासाहेब बोलतात की होईल, तीही सोय होईल. तेव्हा माया खोटं खोटं हसत असते. तेव्हा इकडे अंबिकाही मायाला खुणवते की पाडवा, म्हणजे अंबिकाने तिला सांगितलेलं असतं की पाडव्याच्या दिवशी तू अथर्वला प्रपोज कर म्हणून. तेवढ्यात दादासाहेब बोलतात की अथर्व तुझं काय ठरलं आहे पाडव्याचं. तेव्हा अनन्याही बोलते, हो दादा तुझा उद्या पहिला पाडवा आहे ना. इकडे सगळे अथर्वला विचारत असतात. तेव्हा अथर्व खूप शांतच बसतो. तेव्हा दादासाहेब बोलतात, अनन्या हा बघ किती विचार करतो आहे, म्हणजे गिफ्ट जरा स्पेशल असेल ना. तेव्हा अथर्व बोलतो, नाही बाबा मला गिफ्ट द्यायचं आहे, पण काय आहे ते अजून मी विचार नाही केला. तेव्हा अनन्या बोलते की दादा असं कसं विचार नाही केला. तेव्हा अथर्व बोलतो की देईल मी, मीराला जे हवं ते गिफ्ट देईल. तेव्हा अनन्या बोलते की वहिनी मागून घे हं, आणि हवं ते माग, चान्स नको सोडू हं. मायाला खूप राग येत असतो पण ती बरोबर हसत असते. तेव्हा अथर्वला कॉल येतो फॅक्टरीकडून. तेव्हा अथर्व कॉल घेण्यासाठी बाहेर चालला जातो. इकडे मीरा संध्याकाळी रात्री तिच्या रूममध्ये अथर्व आणि तिची पेंटिंग बघत असते. तेवढ्यात अथर्व तिथे येतो आणि अथर्व बोलतो की मीरा तुला उद्या काय गिफ्ट पाहिजे ते ठरवलं आहे. तेव्हा मीरा बोलते की नाही माझं असं काहीच नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो, अगं तू सकाळपासून हेच बोलते की माझं असं काहीच नाही आहे, असं कसं, काहीतरी तर सांग ना. तेव्हा मीरा बोलते की तुम्हाला जे हवं ते द्या. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, पण मी कसं देणार, तुला सांग ना तुला काय हवं आहे, मला कसं माहिती तुला काय हवं आहे ते, तू सांग ना. तेव्हा मीरा बोलते की मी सांगून ते गिफ्ट देणं ते कसं होईल, त्यापेक्षा तुम्हीच द्या ना. तेव्हा अथर्व बोलतो की तुझं बरोबर आहे, तिथे अंबिकाही असते आणि तिलाही खूप छान वाटत असतं. तेव्हा अथर्व बोलतो तुझं बरोबर आहे,
पण तरीही मी दिलेलं असतं तुला आवडलं नाही तर मग उद्या असं नको म्हणूच की हे असं का दिलं तसं का दिलं आणि मला आवडलं नाही म्हणून. तेव्हा मीरा बोलते की नाही आणि ते दोघं असतात. तेव्हा अथर्व बोलतो की बरं मी बघतो. अथर्व तिथून चालला जातो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा अथर्व जरा नर्वस आहे ना म्हणून, नाही तर गिफ्ट देण्यामध्ये त्यांचा उत्साह खूप असतो अगं, आणि अजून त्यांना तुझ्या आवडीनिवडी माहीत नाही ना गं. बरं मीरा उद्या पाडवा आहे, तुला काय सांगितलं आहे, तुला अथर्वला प्रपोज करायचं आहे. तेव्हा मीरा बोलते ताई नाही जमणार अगं मला हे. तेव्हा अंबिका बोलते की असं कसं नाही जमणार, तुला जमवावं लागेल. तेव्हा मीरा बोलते की ताई उद्याचं उद्या बघू, थांब मला काम आहे मी जाते. तेव्हा अंबिका तिला थांबवते आणि बोलते की मीरा उद्या पाडवा आहे, उद्या अथर्वला ओवाळणार आहेस. तेव्हा मीरा बोलते की हो. तेव्हा अंबिका बोलते कोणत्या नात्याने. तेव्हा मीरा बोलते की ताई अगं असं काय करतेस, बायको या नात्याने. तेव्हा अंबिका बोलते मग बायको या नात्याबद्दलच तुला बोलायला लावते मी. तुमचं नातं फक्त नवरा बायकोचं आहे असं म्हणून कसं चालणार आहे. मीरा नवरा बायकोचं नातं हे धाग्याने बांधलेलं असतं आणि हाच धागा अतूट व्हावं त्यासाठी ते प्रेम व्यक्तसुद्धा करावं लागतं. तेव्हा मीरा बोलते ताई अगं वेदाच्या बाबांना नाही आवडणार. तेव्हा अंबिका बोलते की एक तर तू हे वेदाचे बाबा म्हणणं बंद कर, अथर्व बोल अहो म्हण. तेव्हा मीराला असते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तू बघितलंयस ना अथर्वला, ते आता किती बदललेत अगं, ते तुझं ऐकतात. एक वेळा मीराचा राग करणारे अथर्व आता तुझ्या मैत्रीचा हात घेतलाय त्यांनी. अथर्व 2 पावलं पुढे आले आहेत ना, आता 4 पावलं तुला पुढे यायचं आहे आणि हे सगळं तुमच्या नात्यासाठी करायचं आहे मीरा. आता फार विचार करू नकोस. उद्या अथर्वला सांगून टाक तुझं त्यांच्यावर किती प्रेम येते. तेव्हा मीरा विचार करत असते आणि म्हणते की कसं सांगू आता यांच्या मनात माझ्या मनातलं यांना. तेव्हा मीरा हा रात्रीचा विचार करत त्यांच्या पेंटिंगसमोर उभं राहून असं बोलत असते. तेवढ्यात अथर्व झोपेतून उठतो आणि बोलतो की मीरा. तेव्हा मीराचं लक्ष नसतं. तेव्हा अथर्व पुन्हा बोलतो की मीरा काय करतेस एवढ्या रात्री. तेव्हा अथर्व बोलतो झोपायचं नाही का तुला. तेव्हा मीरा बोलते हां झोपते. तेव्हा मीरा पुन्हा विचारांमध्ये गुंतते आणि ती स्वप्नात जाते. तेव्हा मीरा सकाळी उठून मस्त दरवाजा खिडका ओपन करते आणि अथर्वकडे बघत असते. अथर्व वेदाजवळ झोपलेला असतो आणि अथर्वच्या गालावरची स्माईल मीरा टिपत असते आणि ती त्याच्याकडेच बघत असते. ती पूर्णपणे गुंतलेली असते. इकडे किचनमध्ये पण ती काम करत असते. काम करता करता एका डिशवर स्वतःलाच बघत असते आणि बोलते वेदाचे बाबा. तेव्हा मीरा स्वतःला बघून बोलते डिशमध्ये की अथर्व माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा पुन्हा थांबते नाही असं नाही, अथर्व माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तेव्हा ती डिशमध्ये बघते आणि बोलते की अथर्व माझं तुमच्यावर. आणि तेवढ्या डिशमधून मागे तिला अथर्व दिसतो आणि ती थांबते, मागे बघते तर कोणीच नसतं आणि ती बोलते नाही भास होता. पुन्हा ती डिशमध्ये बघते आणि बोलते की अथर्व माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा मीरा बोलते की माझं तुमच्यावरती. पुन्हा अथर्व आता खरंच येतो. मागून मीरा बघते आणि पुन्हा ती शांत होते आणि ती बोलते की नाही हा भास आहे. तेव्हा ती मागे बघते आणि बोलते की वेदाचे बाबा मला माहिती आहे तुम्ही इथे नाही आहे. आणि ती डिश ती अथर्वला असं मारणार तेव्हा अथर्वला लागतं. तेव्हा अथर्व बोलतो की काय बोलतेस हे. तेव्हा मीरा पुन्हा लाजते आणि बाहेर जाते. गॅलरीत उभे राहते. एक गुलाबाचं फूल घेते आणि त्या पाकळ्या तोडत बोलते हो म्हणतील नाही म्हणतील, हो म्हणतील नाही म्हणतील. आणि तिला सगळं अथर्वने आत्तापर्यंत तिच्यासाठी केलेलं तिला आठवत असतं. तेव्हा ती अथर्वचा शर्ट घेऊन त्याच्या आठवणीत मग्न असते. इकडे अंबिका मीराची तयारी करत असते दुसऱ्या दिवशी आणि बोलते की मीरा आज दिवाळी पाडवा आहे, नवरा बायकोच्या नात्यातला सण, आजचा मुहूर्त तुला साधायचा आहे, तुझं त्यांच्यावरती प्रेम हे त्यांना सांग. आता संध्याकाळी सगळे दिवाळी पाडव्यासाठी आपापल्या नवऱ्यांना ओवाळण्यासाठी सज्ज असतात. तेव्हा नर्मदा बोलते की वहिनी तू ओवाळून घे. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व येतो. दादासाहेब बोलतात की काय अथर्व तू एकटाच आलास. तेव्हा माया त्याच्याकडे बघतच असते. तेव्हा अथर्व बोलतो की येईल ना मीरा पण. तेवढ्यात मंजिरी बोलते की आणि काय वेदा आणि अनन्या कुठे आहे. तेवढ्यात अनन्या बोलतो की आम्ही दोघी आलो. दादासाहेब बोलतात की अगं मीरा नाही आली. तेव्हा अनन्या बोलते की बाबा वहिनी येते, वहिनी आज अशी तयार होते ना तरी तुम्ही सगळे तिच्याकडे बघतच असणार. थोडं अनन्या आवाज येते मीरा वहिनी. तेव्हा मीरा वरतून येत असते आणि सगळे तिच्याकडे बघत असतात. तेव्हा अथर्व मीराकडे एकटक बघत असतो आणि स्माईलही करतो. मीराही स्माईल करते. अथर्वला ती आतल्यात आवडत असते. तेव्हा नर्मदा बोलते अरे बापरे ही गावाकडून आली वाटते का. तेव्हा दामोदर बोलतो वेगळीच दिसते. तेव्हा नर्मदा बोलली असणारच, दिसणारच. 1 लाखाची साडी जी नेसली आहे ना, लायकी नसताना सगळं मिळतं हिला. 1 लाखाची साडी कधी बघितली होतीस का माया. तू बस आता असंच बोंबलत. तेव्हा मीरा अथर्वजवळ जाऊन उभी राहते. अथर्व तिच्याकडे बघतच असतो, स्माईल करतो.
तेवढ्यात नर्मदा बोलते की वहिनी तू ओवाळून घे. तेव्हा मंजिरी दादासाहेबांना ओवाळते. तेवढ्या तिथे अंबिका मीराला बोलते की मीरा तू घाबरली आहेस का? तेव्हा मीरा थोडी नर्वस होते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तू घाबरून कसं चालेल, नाही तर तू अथर्वसमोर आपलं प्रेम कसं व्यक्त करशील. तेव्हा अंबिका बोलते का आता मीरा इथे उभी राहू नकोस, अथर्वच्या शेजारी जाऊन उभं राहा. तेव्हा मीरा अथर्वच्या शेजारी जाऊन उभं राहते. अथर्वकडे बघते. ते दोघं एकमेकांकडे स्माईल करतात. तेव्हा अंबिका तिला सांगते की अजून जवळ सरक. तेव्हा मीरा पुन्हा त्यांच्या जवळ सरकते. तेव्हा मीराला आठवतं की अंबिकाने तिला सांगितलं असतं की आजचा मुहूर्त तुला साधायचा आहे, अथर्वजवळ तुझं प्रेम व्यक्त करायचं आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.